नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केले। हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, रेल्वे भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, तृतीय रत्न हे नाटक पुढीलपैकी कोणी लिहिले होते? तृतीय रत्न हे नाटक पुढीलपैकी कोणी लिहिले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, महर्षी कर्वे यांनी ग्रामीण भागामध्ये शिक्षण प्रसार करण्यासाठी 1936 मध्ये पुढीलपैकी कोणती संस्था उघडली होती? महर्षी कर्वे यांनी 1936 मध्ये पुढीलपैकी कोणती संस्था उघडली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ पुढीलपैकी कोणत्या तुरुंगामध्ये लिहिला होता? टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ पुढीलपैकी कोणत्या तुरुंगामध्ये लिहिला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मंडालेचा तुरुंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, डोंगरीच्या तुरुंगामधील 101 दिवस हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले होते? डोंगरीच्या तुरुंगामधील 101 दिवस हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गोग आगरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, झास्कर लडाख आणि काराकोरम हे पर्वत पुढीलपैकी कोणत्या हिमालयामध्ये आहेत? झास्कर लडाख आणि काराकोरम हे पर्वत रांगा पुढीलपैकी कोणत्या हिमालयामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 काश्मीर हिमालय या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, भारतामध्ये दर किती वर्षांनी पशुगणना ही केली जाते? भारतामध्ये किती वर्षांनी पशुगणना ही केली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भारतामध्ये दर 5 वर्षांनी गणना ही केली जाते। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणते तरंग हे भूकंपाशी निगडीत नाहीत? खालीलपैकी कोणते तरंग हे भूकंपाशी निगडीत नाहीत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्युत चुंबकीय तरंग हे भूकंपाशी निगडीत तरंग नाहीत। प्रश्न क्रमांक 8, भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन केले जाते? भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन केले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, जीवभूरसायन चक्रामध्ये कार्बनचे प्रमाण पुढीलपैकी किती टक्के असते? जीवभूरसायन चक्रामध्ये कार्बनचे प्रमाण पुढीलपैकी किती टक्के असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 0.03% या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत पुढीलपैकी कोणती आहे? जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत पुढीलपैकी कोणती पद्धत आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 द्विखंडन पद्धत या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, बांदीपूर राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बांदीपूर राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, बुक्सा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बुक्सा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, नामेरी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नामेरी राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, ॲसिटिक ॲसिडच्या विरल द्रावणाला पुढीलपैकी काय म्हणतात? ॲसिटिक ॲसिडच्या विरल द्रावणाला पुढीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 फिनेगार या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात? मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसांच्या सरींना महाराष्ट्रामध्ये काय म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 त्यांना आम्रसरी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 16, संपूर्ण महाराष्ट्राचे हवामान खालीलपैकी कशा प्रकारचे आहे? संपूर्ण महाराष्ट्राचे हवामान खालीलपैकी कशा प्रकारचे हवामान आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 उष्णकटिबंधीय हवामान
अंदमान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 ठाणे जिल्ह्यामधील घोलवड येथील पुढीलपैकी काय लोकप्रिय आहे. ठाणे जिल्ह्यामधील घोलवड या ठिकाणी पुढीलपैकी काय प्रसिद्ध आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चिकू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मध्य प्रदेशामधील स्थलांतरित शेतीस पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते. मध्य प्रदेशामधील स्थलांतरित शेतीस पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वेवर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी कोणते भारतामध्ये राज्य हे भैमुख उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य आहे. खालीलपैकी कोणते राज्य हे भारतामध्ये भैमुख उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गुजरात हे राज्य भैमुख उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य आहे. प्रश्न क्रमांक 20 तांदळाखालील सर्वाधिक क्षेत्र असलेला खालीलपैकी जिल्हा कोणता आहे. तांदळाखालील सर्वाधिक क्षेत्र असलेला खालीलपैकी जिल्हा कोणता आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 यमुना आणि गंगा नदीचा संगम पुढीलपैकी कोठे होतो. यमुना आणि व गंगा नदीचा संगम पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अलाहाबाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 शोक झास्कर गिलगिट पुढीलपैकी कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. शोक झास्कर गिलगिट पुढीलपैकी कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिंधू नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 टिंब ही नदी गोदावरी नदीची उपनदी नाही. पुढीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तेरेखोल ही नदी गोदावरी नदीची उपनदी नाही. प्रश्न क्रमांक 24 भारतामधला सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प पुढीलपैकी कोणता आहे. भारतामधला सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प पुढीलपैकी कोणता आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भाकरा नानगल या ठिकाणी सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 25 भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश वसलेला आहे. भारतामधील कोणत्या राज्यामध्ये सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश बसलेला आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 कोडाई कॅनॉल हे पर्वतीय स्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. कोडाई कॅनॉल हे पर्वतीय स्थान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारताची पहिली न्यूट्रॉन अणुभट्टी कामिनी कोणत्या ठिकाणी आहे. भारताची पहिली न्यूट्रॉन अणुभट्टी कामिनी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कल्पकम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 टाटा लोह आणि पोलाद कारखाना पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. टाटा लोह पोलाद कारखाना पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जमशेदपूर या ठिकाणी टाटा लोह पोलाद कारखाना आहे. प्रश्न क्रमांक 29 भूऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. भूऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मणीकरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारतामध्ये ताग निर्मितीचे प्रमुख केंद्र खालीलपैकी कोणते आहे. भारतामध्ये ताग निर्मितीचे प्रमुख केंद्र खालीलपैकी कोणते आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कोलकाता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भंडारा हा जिल्हा पुढीलपैकी कोणत्या खनिज साठ्यासाठी प्रसिद्ध आहे. भंडारा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मॅग्नीज खनिज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणता पर्वत रांगा ह्या महाराष्ट्रामध्ये नाहीत. खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगा ह्या महाराष्ट्रामध्ये नाहीत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राजमहलच्या टेकड्या ह्या महाराष्ट्रामध्ये नाहीत. प्रश्न क्रमांक 33 उन्हाळ्यामध्ये उत्तर भारतामध्ये अतिउष्ण वारे वाहतात त्यांना पुढीलपैकी काय म्हटले जाते. उन्हाळ्यामध्ये उत्तर भारतामध्ये अतिउष्ण वारे वाहतात त्यांना पुढीलपैकी काय म्हटले जाते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 त्यांना लू असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 34 सर्वात जास्त सरासरी वार्षिक तापमान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये असते. सर्वात जास्त सरासरी वार्षिक तापमान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये असते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 35. उत्तर अमेरिकेमध्ये गवताळ पट्टा पुढीलपैकी कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? उत्तर अमेरिकेमध्ये गवताळ पट्टा पुढीलपैकी कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रेरीज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36. कोणत्या जिल्ह्याची निर्मिती 1 मे 1999 रोजी झाली होती? पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती ही 1 मे 1999 रोजी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हिंगोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37. हिमालय हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? हिमालय हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अर्वाचीन वली पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38. आरवली पर्वतामध्ये सर्वात उंच शिखर पुढीलपैकी कोणते आहे? आरवली पर्वतामध्ये सर्वात उंच शिखर पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गुरु शिखर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39. मत्स्य उत्पादनामध्ये देशामध्ये पुढीलपैकी कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? मत्स्य उत्पादनामध्ये पुढीलपैकी कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40. भंडारदरा धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवर आहे? भंडारदरा हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 प्रवरा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 41. मुंबईला पाणी पुरवठा करणारे प्रमुख तलाव पुढीलपैकी कोणता आहे? मुंबईला पाणी पुरवठा करणारा प्रमुख तलाव पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तानसा तलाव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42. कामाख्या हे मंदिर पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कामाख्या हे पर्यटन स्थळ पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43. रणगाडा प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? रणगाडा प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44. रूरकेला लोह पोलाद कारखाना पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? रूरकेला लोह पोलाद कारखाना पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ओरिसा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45. खेत्री येथील तांब्याच्या खाणी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहेत? खेत्री येथील तांब्याच्या खाणी पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46. अंकलेश्वर खनिज तेल क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? अंकलेश्वर खनिज तेल क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47. कोणती जमात भारतामध्ये सर्वात मोठी जमात आहे? पुढीलपैकी कोणती जमात ही भारतामध्ये सर्वात मोठी जमात आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 संथाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48. जलियनवाला बाग हत्याकांड याला पुढीलपैकी कोण जबाबदार होते? जलियनवाला बाग हत्याकांडाला पुढीलपैकी कोण जबाबदार होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जनरल डायर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52. खालीलपैकी कोणत्या नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कोयना नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53. रोजगार हमी योजना सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यामध्ये राबवण्यात आली होती? रोजगार हमी योजना सर्वप्रथम पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये राबवण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सांगली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55. महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे? महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक किनारपट्टी ही लाभलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57. महाराष्ट्रामध्ये कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये दगडी कोळसा सापडतो? महाराष्ट्रामध्ये कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये दगडी कोळसा हा सापडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वर्धा नदीचे खोरे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58. चंद्रपूर येथे खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? चंद्रपूर येथे खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59. खालीलपैकी नागपूर येथे कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? खालीलपैकी नागपूर या ठिकाणी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4
पेंच राष्ट्रीय उद्यान हे नागपूर या ठिकाणी आहे. पुढचा आपला प्रश्न क्रमांक 61. खालीलपैकी विशाखापट्टणम हे बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे? विशाखापट्टणम हे बंदर पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 62. धुवारन औष्णिक प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? धुवारन औष्णिक प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 64. रावतभाटा अणुऊर्जा केंद्र कोणत्या राज्यामध्ये आहे? रावतभाटा अणुऊर्जा केंद्र पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 65. श्रीशैलम प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? श्रीशैलम हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 66. खालीलपैकी तारापूर अणुऊर्जा केंद्राची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? खालीलपैकी तारापूर अणुऊर्जा केंद्राची स्थापना कोणत्या साली झाली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1969 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 67. कैगा अणुऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कैगा अणुऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 68. खालीलपैकी तालचेर औष्णिक प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? खालीलपैकी तालचेर औष्णिक प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ओरिसा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 69. खालीलपैकी झारखंड येथे कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? खालीलपैकी झारखंड या ठिकाणी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बेटला राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 70. फराक्का प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? फराक्का हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 71. पुढीलपैकी घटप्रभा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? पुढीलपैकी घटप्रभा हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 73. चंबळ हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? चंबळ हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? आपण नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे चंबळ हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे ते.